आता होणारी मॅच वीर मराठा वर्सेस ओम साई स्टार. चला वीर मराठा आपले सलामीचे फलंदाज क्रीज मध्ये पाठवत. वीर मराठाकडून सलामीचे फलंदाज येत आहेत समीर चौधरी. ओम साई स्टार तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ओम साई स्टार तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आता इथे सामना होणार आहे ओम साई स्टार वर्सेस वीर मराठा. नितीन निमसे वर्सेस छगन सामरे. छगन सामरे वर्सेस नितीन निमसे. जो चांगला खेळ दाखवेल तो जिथे जिंकेल. दोन्ही संघांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. ऊन वाढत चाललेला आहे. आतापर्यंत छगन सामरे मागच्या मॅच मध्ये लगातार 4 षटकार मारले तो छगन सामरे क्रीज मध्ये जात असताना आणि लगातार 3 षटकार समीर चौधरी मारले ते. मोठा त्यांनी चेसिंग रन दिला होता तो इंडियन एक्सप्रेसला. 68 धावांचं आव्हान दिलं तो वीर मराठा. आणि तितकीच चांगली गोलंदाजी ते नितीन निमसे आणि त्यांच्या टीमने केलेले ते. आकाश नितीन निमसे यांची चांगली धारदार गोलंदाजी असते प्रत्येक सामन्यामध्ये. ओम साई स्टारने टॉस जिंकून इथे फिल्डिंग घेतलेले आणि वीर मराठाला बॅटिंगसाठी आमंत्रण केले. वीर मराठाकडून बॅटिंगसाठी जाते तो छगन सामरे आणि समीर चौधरी. मेंटेन्स वॉरियर्स यावर्षी पहिल्यांदाच मेंटेन्स वॉरियर्स नवीन टीम यावर्षी नवीनच टीम यावर्षी मेंटेन्स वॉरियर्सचं इथे आगमन झाले त्याबद्दल मेंटेन्स वॉरियर्सचं अभिनंदन. सलामीचा फलंदाज छगन सामरे त्याने आतापर्यंत मागच्या मॅच मध्ये 4 षटकार मारले होते आणि 2 चौकार मारले होते. आणि समीर चौधरी लगातार 3 षटकार मारले होते साईड पिच वरती. ते दोन्ही आक्रमक फलंदाज क्रीज मध्ये पण तितका धारदार गोलंदाज ज्याच्याकडे खूपच अनुभव पाठीशी आहे तो गोलंदाज इथे नितीन निमसे. पूर्णपणे आता अपेक्षा आहे ते नितीन निमसेकडून आणि तेवढीच अपेक्षा आहे ते छगन सामरे आणि समीर चौधरीकडून. जर जिंकायचं असेल तर नितीन निमसेला छगन सामरे आणि समीरची विकेट काढावी लागेल. आणि जर तर वीर मराठाला जिंकायचं असेल तर मगाशी ज्या तेजस आणि उमेदने जो आक्रमण केला होता तसाच आक्रमण इथे नितीन निमसे विरोधात करावं लागेल तो छगन सामरे समीर चौधरीला. पहिली गोलंदाजी घेऊन येते तो गणेश शिंदे. पहिली ओव्हर घेऊन येतो. मागच्या पहिल्या मॅच मध्ये हा गणेश शिंदे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा बाजू होता. त्यांनी पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट काढले तो गणेश शिंदे. Everyone, let's cheer up करो. Come on, first semi-final match. Cheer up, guys. Come on. First semi-final match, ASB Champions Trophy 2024-2025. First ball on the way. 4 ओव्हरचा सामना. पहिलीच ओव्हर घेऊन येतो गणेश शिंदे. एक गोलंदाज 2 ओव्हर टाकू शकतो. 4 ओव्हरचा सामना. छगन सामरे स्ट्राइक एंडला नॉट स्ट्राइक एंडला आहे तो समीर चौधरी. फर्स्ट बॉल बहुत ही अच्छा बॉल. उतने अच्छा प्लेसमेंट यहाँ पर मिड विकेट रीजन में गेंद जाते हुए अपनी टीम के साथ छगन ऑफ द मार्क. डिफेन्स केलाय त्या छगन सामरेने. सुरक्षित केलंय. त्याला माहिती आहे गणेश शिंदे सुद्धा हा चांगला बॉलर आहे त्यामुळे डिफेन्स करून 1 रन काढलेले आणि समीरला इथे स्ट्राइक दिले तो छगन सामरेने. धाव संख्या त्या 1 बिनबाद 1. अगला बॉल बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर मिड ऑफ रीजन में जाते हुए समीर भी ऑफ द मार्क. पुन्हा एकदा समीरने इथे डिफेन्स केला आणि लॉगॉनच्या दिशेने मारले चेंडू. 1 धाव पूर्ण. धाव संख्या त्या बिनबाद 2. 2 चेंडू 2 धावा. इस बार डाउन द ऑफ साइड. वेल लेफ्ट बाय छगन. अंपायर का इशारा. वाइड बॉल. 1 एक्स्ट्रा रन ऐड होता हुआ टोटल में इस पहली सेमीफाइनल मैच में एक्स्ट्रा रन. थोडासा सवीर मारा येते गणेश शिंदेचा. ऑफच्या दिशेने टाकला चेंडू आणि अंपायरने ते वाईट दाखवले तो चेंडू. धाव संख्या त्या बिनबाद 3. 2 चेंडू 3 धावा. काहीसा कान मंत्र देत असताना समीर छगन यांना. देखिए अगली बॉल में छगन क्या करते हैं. गणेश की अगली गेंद छगन के दिए.
लेग साइड में मारना चाहते थे, इस बार कंप्लीटली बीट कर दिया है। एक डॉट बॉल के साथ वापसी यहाँ पर गणेश शिंदे की। मोठा अपील इथे गणेश शिंदे आणि धनंजय बोरचा, पण तो फेटाळलाय तो अपील इथे अंपायर्सने. आणि या निर्धाव चेंडू धाव संख्येला त्या बिनबाद 3 चेंडू 3 धावा. काहीशी संत गतीने सुरुवात येते, डिफेन्स सुरुवात येते वीर मराठाकडून. त्यांना पहिल्या ओव्हरमध्ये विकेट द्यायची नाही कारण की त्यांचे आक्रमक फलंदाज आहेत ते. और इस बार बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर, लेकिन डीप में फील्डर तैनात और इसी के साथ पहला झटका यहाँ पर वीर मराठा के छगन आउट होके पवेलियन लौटते हुए डीप मिडॉन में आउट. मोठा झटका आहे वीर मराठाला. मोठा मासा गळा लागलाय तो छगनच्या रूपाने आणि डिफेन्स केला असताना अचानक त्याने आक्रमण केला आणि मोठा मासा इथे गळा लागलाय तो वीर मराठाला छगनच्या रूपाने. मागच्या मॅच मध्ये त्याने आक्रमक फलंदाजी केली होती. तो छगन सांबरे आता नाराज होऊन पॅव्हलियन परतत असताना आणि आता पूर्णपणे मजबूत परिस्थितीमध्ये ते होम साई स्टार. अस्मी सर क्या लग रहा है आपको, रणनीति यहाँ पे होम साई स्टार की कामयाब होगी कि यहाँ पे डिफेंस यहाँ पे थोड़ा सा कमजोर हो गया वीर मराठा का? इस क्रूशियल सिचुएशन में गणेश ये अभी तो बताना बहुत ही जल्दबाजी होगी. देखना है अगले बॉल के साथ कैसा सामना करते हैं और कैसे पहली ओवर खत्म करके दूसरी और तीसरी ओवर से मारना शुरू करते हैं. लेट्स वेट एंड वॉच. इस बार क्योंकि ये सेमीफाइनल मैच 4 ओवर का है तो थोडीशी वीर मराठाने स्ट्रॅटेजी चेंज केली. त्यांनी आता लेफ्ट हँड बॅट्समन निखिल जाधव यांना पाठवलेले. निखिल जाधव स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज केलेली. मागच्या मॅच मध्ये दुसऱ्या बॅट्समन आपण ह्यावेळेला स्ट्रॅटेजी चेंज केली. निखिल जाधवला त्यांनी 1 डाऊन साठी पाठवले. हा सुद्धा आक्रमक फलंदाज आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे निखिल जाधव. नेक्स्ट बॉल गणेश का निखिल के लिए फुल टॉस पे लिया है स्क्वायर लेग रीजन में. वहां पर डीप में फील्डर तैनात है. मिसफील्ड का नतीजा 4 रन के लिए गेंद निकलते हुए जहां 1 रन होना चाहिए था 4 रन दे बैठे इस क्रूशियल सिचुएशन में. खराब फिल्डिंग इथे कप्तान निलेश बोर यांच्याकडून खराब फिल्डिंग. हा सेमीफायनलचा दडपण आहे. सेमीफायनलचा दबाव हा कप्तान यांच्यावरती. थोडासा दबावात येते कप्तान, परंतु मॅच जर जिंकायची असेल तर दबावातून तुम्हाला दबाव झुकावून लागावं लागेल तिथे निलेश भोर तुम्हाला. टीम का स्कोर जंप करके 7 रनों पे पहुंच चुका है 5 गेंदों में. अगली गेंद डाउन द लेग साइड, एक डॉट बॉल और इस डॉट बॉल के साथ 1 ओवर पूरा हो चुका है. 1 ओवर पूरा होने के बाद स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान पे. वीर मराठा का स्कोर अपडेट. चांगला कटर टाकला चेंडू गणेश शिंदे यांनी समजू शकला नाही निखिल जाधव यांना. आणि हा निर्धाव चेंडू नंतर धाव संख्या झालेली ती 1-7. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 1-7. मी म्हटलं होतं गणेश शिंदे हा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर आहे आणि तोच इथे दाखवण्याचं ना आपल्या गोलंदाजीवरती गणेश शिंदे. परंतु अजून सुद्धा सलामीवीर फलंदाज समीर चौधरी अजून सुद्धा क्रीजमध्ये टिकून. आता पूर्णपणे दारोमदारी इथे समीर चौधरीकडे. दूसरा ओवर लेके आ रहे हैं होम साई स्टार की तरफ से. नावाजलेला गोलंदाज नितीन निमसे. पूर्णपणे अनुभव नितीन निमसे. कटर गोलंदाजी टाकण्यात माहीर असलेला नितीन निमसे. ऑफ कटर लेग कटर टाकण्यात माहीर असलेला हा नितीन निमसे. काही करू शकतो आपल्या गोलंदाजी असा त्याच्याकडे जादूगार फिरकीचा जादूगार नितीन निमसे आता बॉलिंग एंडवरती. परंतु मागच्या मॅच मध्ये लगातार 3 षटकार मारणारा फलंदाज समीर चौधरी आता स्ट्राइक एंडला. अच्छा कंपटीशन होने की संभावना है. यहाँ पर देखते हैं कैसा पहला बॉल लेकर आते हैं यहाँ पर नितिन निमशे अपनी टीम के लिए. नितिन निमशे ऑन द वे टू समीर. फर्स्ट बॉल अप फुल टॉस पे लिया. वहां पर मिड विकेट में कैच हो सकता है. कैच ड्रॉप का नतीजा 4 रनों के लिए गेंद निकल के जाते हुए. बहुत ही अच्छी बैटिंग यहाँ पर समीर चौधरी की अपनी टीम के लिए. महेश कडून काहीशी जजमेंट मिस झाली. तो समजू शकला नाही या जजमेंट मिस मुळे इथून महेश कडून इथे थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू सीमारेषे बाद चौकार. त्या ठिकाणी महेश होता. महेश हा चांगला क्षेत्ररक्षक आहे. आज पण त्यांनी कधीही कॅच सोडले नाही असा महेश होता. महेश निश्चित आहे परंतु त्याच्याकडून थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. अगला बॉल इस बार कटर डाला था पॉइंट रीजन में गेंद जाते हुए. जब तक फील्डर फील करे थ्रो बाउंस टू द फील्डर.
1 bounce, 2 bounce back to the wicket keeper. एक रन पे रुका दिया है. स्लोअर वन कटर टाकलेला नितीन निमसेनी तितकाच चांगला डिफेन्स केलाय ते समीर चौधरीनी. समीर चौधरीला माहिती आहे मी एक पहिला चेंडू चौकार मारलाय, शेवटच्या नंतरचा चेंडू आपण डिफेन्सच केलावा. त्याला माहिती आहे समोरचा गोलंदाज सुद्धा हा नावाजलेला आहे. कटर टाकण्यात तो माहीर आहे, तेच ओळखलं समीरने आणि चांगला डिफेन्स केला. त्याच्या बदल्यात धावसंख्या त्या 12. 8 चेंडू 12 धावा. निखिल सामना कर देल निमसेचा. इस बार लेग साइड में मारने की कोशिश थी, मिस किया विकेट कीपर ने, रन लेने से नकार दिया. देखना अंपायर का इशारा. आजपी सर एक धाव होऊ शकली असती, एक धाव इथे होऊ शकली असती, परंतु समीरने ते माघारी धाडले तर निखिल यांना. जरूर मौका था गणेश एक रन निकालने का, लेकिन नकार दिया यहाँ पर नॉन स्ट्राइकर एंड बैट्समैन समीर ने. समीर काही रिस्क घ्यायला बघत नाही, त्याला माहिती आहे मी जर शेवटपर्यंत टिकून राहिलो तर मॅचचं पारडं आपल्या वीरमाटाच्या बाजूने झुकू शकतोय, म्हणून समीर थोडीशी रिस्क घेत नाहीये नितीन निमसे विरोधात. अगली गेंद इस बार फिर से कटर डाला था, इस बार कंप्लीटली बीट कर दिया है. ऑफ साइड लाइन बॉल थी, कंप्लीटली बीट कर दिया है निखिल को. एक डॉट बॉल. कटर टाकण्यात माहीर आहे नितीन निमसे, समजू शकत नाही तो कटर त्याचा चेंडू, आणि निखिल यांना दडपणात टाकलाय तो नितीन निमसेने. पूर्णपणे अनुभवाचा जोर लावत असताना ते नितीन निमसे. इस बार अच्छा प्लेसमेंट किया है, यहाँ पर पॉइंट रीजन में गेंद खेल दिया है लेफ्ट हैंडेड बैट्समैन ने. 1 रन के लिए, उससे ज्यादा कुछ नहीं. टीम का स्कोर आगे बढ़ के 13 रनों पे पहुंच चुका है. 11 बॉल में 13 रन हो चुके, 1 विकेट के नुकसान पे. स्कोर अपडेट है वीर मराठा का, प्लेइंग अगेंस्ट ओम साई स्टार. आता स्ट्राइक एंडला आहे तो समीर चौधरी, ज्याच्याकडून वीरमाटालाच आता खूप अपेक्षा आहेत. त्याला माहिती आहे वीरमाटाला जर समीर चौधरी शेवटपर्यंत राहिला तर मॅचचं पारडं पूर्णपणे वीरमाटाच्या बाजूने झुकू शकतंय. पुन्हा एकदा कटर चेंडू, तितका चांगला डिफेन्स केला आहे समीरने. 2 बाउंस टू द फील्डर. 1 ही रन मिलेगा, उससे ज्यादा इस बार कुछ नहीं मिलेगा गणेश. बहुत ही अच्छी फील्डिंग भी, अच्छा डीप में से आके कवर किया है. धाव संख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. 1 बाद 14. दोन्ही संघ मजबूत स्थितीमध्ये, कारण की वीरमाटा सुद्धा फक्त त्यांचा आतापर्यंत एकच विकेट गेलेला आहे, आणि ओम साई स्टार सुद्धा मजबूत या खेळामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे 14 धावा काय जास्त झालेल्या नाही आहेत. परंतु समीर चौधरी अजून सुद्धा क्रीजमध्ये. समीर चौधरी काही करू शकतो. अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेके और अपना पहला ओवर लेके आ रहे हैं. बॉलर है आकाश, सामना करेंगे समीर चौधरी. अब तक स्कोर केवल 14 रन है 2 ओवर में. देखना है अगले 2 ओवर में अपनी टीम का स्कोर कहां तक लेके जाते हैं इस क्रूशियल फर्स्ट सेमीफाइनल मैच में. समीर, आकाश टू समीर. फर्स्ट बॉल ऑन द वे, और ये टॉप एज कर लिया है. यहाँ पर विकेट कीपर को आसान सा कैच हो सकता है, और इसी के साथ बड़ा मछली को जाल में फंसा दिया. समीर चौधरी आउट होके पवेलियन लौटते हुए. मोठा झटका येते वीरमाटाला समीरच्या रूपाने. पूर्णपणे आता दडपणात येते वीरमाटा, कारण की समीरच या मॅचचं काही करू शकला असता, मॅचचं पार्ट आपल्या बाजूने झुकू शकला असता. कारण की मागच्या मॅचमध्ये लगातार 3 षटकार आणि लगातार 2 चौकार मारलेला समीर आता क्रीजमध्ये रिटर्न जात असताना आता इथे पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये ओम साई स्टार. आकाशाची चांगली कटर गोलंदाजी इथे समीर यांना इथे समजू शकला नाही. इथे झेल बाद धनंजयच्या हातात कॅच देऊन रिटर्न जात असताना समीर चौधरी को रिप्लेस करने आ रहे हो बैट्समैन है नीतेश. अगला बॉल आकाश का, नए बैट्समैन नीतेश के लिए पहला ही बॉल अपना मिड विकेट के ऊपर से मारा हुआ नीतेश की बैट से आता हुआ टावरिंग 6. मोठा तडाखा इथे नितेशचा तडाखा म्हणजे 40-40चा होल्डचा झटका इथे आपल्या बॅटिंगमध्ये दाखवताना नितेश. मागच्या मॅच मध्ये काहीसं खराब प्रदर्शन नितेशने केलं होतं, परंतु ह्या मॅच मध्ये नितेश आक्रमक करत असताना. एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, ग्राउंड में कोई तो एक्टिवा गाड़ी लेके आया है. जो भी एक्टिवा गाड़ी लेके वहां गया, असेंबली 11 मशीन असेंबली 11 जो स्क्वायर लेग एरिया में बैठे हैं, वो जल्दी से जल्द वो गाड़ी को बाहर लेके जाना है. अलाउड नहीं है ग्राउंड में गाड़ी लेके आना.
ऑर्डिनेंस से कंप्लेंट आया है, आपको जल्दी से जल्द गाड़ी को ग्राउंड के बाहर लेके जाना है। अगला बॉल यहाँ पर कट कर दिया है, वहां पर डीप में फील्डर तैनात, अच्छा रनिंग कैच हो सकता था, मिस किया है कैप्टन ने, उसका नतीजा 2 रन लेने में कामयाब बैट्समैन, बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। चांगला प्रयत्न त्या निलेश भोर, कप्तान निलेश भोर यांचा, परंतु ते चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु चांगला प्रयत्न त्या निलेश भोरचा आणि हा मिस झालेला कॅच निलेश भोर यांच्या हातून, परंतु चांगला प्रयत्न, एकदा टाळ्या होऊन जातात निलेश भोरसाठी, चांगला प्रयत्न केला निलेश भोरने, वेल ट्राय निलेश भोर, परंतु नीट इस बार आकाश की बॉल फिर से कट करना चाहते थे, इस बार कंप्लीटली बीट कर दिया, एक डॉट बॉल से वापसी यहाँ पर आकाश की। कटर टाकले चेंडू आकाश यांनी नितेश यांना, मिस झालेला चेंडू, निर्धाव चेंडू, धाव संख्या त्या 22, तिसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू बाकी। इस बार आउटसाइड एज लग के गेंद जाते हुए थर्ड मैनेजर में क्या इसे रुका पाएंगे, देखना है, 2 रन लेने की कोशिश, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, यहाँ पर 2 रन लेने में कामयाब बैट्समैन नितेश। कीपरच्या पाठीमागे अंकुश विजय असताना चांगल्या प्रकारे फील्ड केले त्या अंकुश विजयांनी, त्यांनी चौकार तिथे वाचवले आपल्या संघासाठी होम स्टार संघाकडून, आणि धाव संख्या त्या 24, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आकाश यांचा, नितेश वाकुर्ले यांना, वाइस कप्तान नितेश वाकुर्ले। इस बार फिर से शॉर्ट बॉल था, इस बार मिड विकेट रीजन में गेंद जाते, फील्डर काफी डीप है, जब तक फील्डर फील्ड करे अच्छी फील्डिंग, एक ही रन मिलेगा, उससे ज्यादा इस बार कुछ लेने नहीं देंगे। नितीन निमसे होता तिथे रिस्क घेऊ शकत नाही नितेश वाकुर्ले, त्याला माहिती आहे नितीन निमसे हा चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे दुसऱ्या रनची त्यांनी ती रिस्क घेतलेली नाही, आणि 1 रनच्या नंतर धावसंख्या ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा। तो अब आखिरी ओवर में कितने रन बटोर पाते हैं देखना है, अपने चौथी और आखिरी ओवर। स्वप्निल अगिने से रिक्वेस्ट करूंगा, वो एक्टिवा गाड़ी किसकी है वो आपको देखना है, उसको ग्राउंड के बाहर लेके जाना है। ऑर्डिनेंस से कंप्लेंट आया है, ग्राउंड के अंदर बाइक अलाउड नहीं है। अंपायर काय? हाँ यस, एकाला 2 ओव्हर एकाला आहे, 2 ओव्हर, दुसरे 2 बॉलर्स सिंगल। वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे तो अनुभवी गोलंदाज नितीन निमसे, त्याची कटर गोलंदाजी, लेग स्पिन, ऑफ कटर टाकण्यात तो माहिर असलेला नितीन निमसे सामना करतील आता नितेश वाकुर्ले, उपकप्तान नितेश वाकुर्ले आणि निखिल जाधव। सो देखना है अभी नितिन निमसे गणेश अपनी टीम के लिए ये ओवर डाल के कितना स्कोर लेकर जाते हैं अपनी टीम के लिए, कम से कम रन देने की जरूर कोशिश रहेगी ताकि सेकंड इनिंग रन चेस में प्रेशर में ना आए। आजपी सर नितीन निमसे हा खूपच अनुभवी गोलंदाज आहे, तो पूर्णपणे अनुभव येते झोकून देत असताना नितीन निमसे कटर गोलंदाजी, ऑफ कटर, लेग कटर टाकणार माहिर, परंतु तितकाच आक्रमण इथे स्वीकारले तो नितीश वाकुर्ले यांनी। पहला बॉल फुल टॉस पे ले लिया है, वहां पर डीप में से फील्डर आते हुए क्या कैच ले पाएंगे, रनिंग कैच हो सकती थी, अच्छी रनिंग कैच, मिस किया, मिस का नतीजा 2 रन लेने में कामयाब बैट्समैन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। यहाँ पर नितेश वाकुर्लेचं आक्रमण स्वीकारत असताना ते आता नितेश वाकुर्लेचं आक्रमण येते, रौद्र अवतार ते आता धारण केला तो नितेश वाकुर्लेनी नितीन निमसे विरोधात, परंतु नितीन निमसे काय कच्च्या लिंबूचा पेळा नाही येतो, तो सुद्धा इथे जाणला जातो ऑफ कटर आणि लेग कटर टाकण्यामध्ये, परंतु नितेश वाकुर्ले उपकर्णधार आहे तो आपल्या संघाचा, त्याच्याकडून आता अपेक्षा आहेत वीर मराठाला। अगली बॉल फिर से, इस बार कटर डाला है, बिल्कुल मिस कर दिया कंप्लीटली, ओवर द हेड ऑफ बॉलर मारना चाहते थे, एक डॉट बॉल के साथ वापसी नितीन निमसे की। स्लो वन कटर समजू शकला नितेश वाकुर्लेला, मी म्हटलं होतं अनुभव आहे नितीन निमसेच्या बाजूने, आणि तो त्यांनी दाखवून दिला नाही ते नितेश वाकुर्ले, आणि समजू शकला नितेश वाकुर्ले, त्यामुळे निर्धाव चेंडू, धाव संख्या त्या 27, चौथ्या ओव्हरचा तिसरा चेंडू नितीन निमसे यांचा वाकुर्लेच्या विरोधात, और इस बार फुल पे लेके मार दिया, वहां पर फिर से डीप सेट फील्डर आते हुए कैच ड्रॉप कर दिया है, और इस कैच ड्रॉप का नतीजा 1 रन लेने में कामयाब बैट्समैन। मोठा जीवदाणी ते नितेश वाकुर्लेला, महेश निश्चित होता बॉलच्या खालती, परंतु मोठा रनअपमुळे त्याला तो पोहोचू शकला नाही, जजमेंट त्याची थोडीशी फेल झाली पुन्हा एकदा, आणि जीवदान नितेश वाकुर्लेला। आता 1 डाऊनला जो प्लेयर आला होता जाधव, त्याच्याकडून आता चौकार षटकाची अपेक्षा येते वीर मराठाला। निखिल जाधव लेफ्ट हँड बॅट्समन,
देखना है गणेश, अभी ये नीतीश का कैच छोड़ना कितना भारी पड़ता है ये आखिर के 3 गेंदों में। फिलहाल सामना कर रहे हैं लेफ्ट हैंडेड बैट्समैन निखिल। अगली गेंद नितिन की, शॉर्ट पिच बॉल, अंपायर का इशारा, व्हाइट बॉल। धाव संख्या 29, 2 बाद 29। चौथ्या ओव्हरचा चौथा चेंडू नितीन निमचे, निखिल जाधव स्ट्राईक एंडला, नॉट एंडला तो उपकर्णधार नितेश वाकुर्ले। कट्टर गोलंदाजी माहिर, इस बार बहुत अच्छे से प्लेसमेंट कर दिया है यहाँ पर कवर रीजन में गेंद जाते हुए, बॉलर खुद फॉलो अप में जाते हुए 1 रन पे रुका दिया, बैकअप फील्डर्स बैकअप करते हुए। परंतु नितेश वाकुर्ले काही रिस्क घेत नाही, त्याला माहिती आहे बॉलच्या मागे कोण धावतोय तर नितीन निमसे, त्याला माहिती आहे नितीन निमसे चांगला क्षेत्ररक्षक आहे, तो काही करू शकतोय म्हणून नितेश वाकुर्ले ते रिस्क घेतलेली नाहीये। एकच धाव काढले, धाव संख्या झाले त्या 30। फिर से एक कटर बॉल से वापसी यहाँ पर नितिन की, एक डॉट बॉल, बहुत ही अच्छा कमबैक नितिन का। लास्ट बॉल फर्स्ट इनिंग का ऑन द वे, फिर से कटर बॉल डाला है, पॉइंट रीजन में खेला, वहां पर डीप में फील्डर तैनात, मिस फील्ड नहीं किया है, दूसरा रन लेने की कोशिश और दूसरा रन लेने में रन आउट होकर पवेलियन लौटना पड़ेगा। वो बैट्समैन है नितेश। खराब रन इन द बिटवीन विकेट येते नितेश वाकुर्ले आणि त्याचा परिणाम येते रनआउट झाला तो नितेश वाकुर्ले। इसी के साथ अपने 4 ओवर में 31 रन बनाए, 31 रन बनाए हैं। अब जीत के लिए ओम साई स्टार्स को बनाने हैं, वो है 24 गेंदों में 32 रन। In just 24 balls, they need to make 32 runs to win this match, first semi-final match. On behalf of Sports Task Force, I welcome Sadashiv Kalesan on the ground. On behalf of Sports Task Force, I welcome Sadashiv Kalesan on the ground. जिंकण्यासाठी ते ओम साई स्टारला 32 धावांचं आव्हान दिले तो वीर मराठा संघाने। 24 धावा 32 धावांची आवश्यकता येते वीर मराठाला। आता पूर्णपणे वीर मराठाला छगन सामरेकडून अपेक्षा, छगन सामरे चांगला गोलंदाज जाणला जातोय, जर जिंकायचं असेल वीर मराठाला तर छगन सामरेला, नितीन लिमसे, धनंजय बोर असे काही फलंदाज त्यांची विकेट ते पाडावी लागेल ती छगन सामरेला। आणि तुमचे सदाशिव कालेसन को बोलना चाहूंगा कि आपके दोनों टीम वीर मराठा और स्वराज्य 11 मोड असेंबली दोनों टीम भी सेमीफाइनल में एंट्री कर चुकी है, इसके लिए आपका अभिनंदन है। और यहां पर उनको मोटिवेट करने पहुंच चुके हैं, दोनों टीम को मोटिवेट करने आए हैं। देखना है कैसा मोटिवेट करके क्या इनकी टीम फाइनल तक पहुंच जाएगी। सदाशिव कालेसन का सपोर्ट इनको फाइनल तक जरूर लेके जाएगा। अपने दोनों टीम्स को मोटिवेट करने आ चुके हैं ग्राउंड पे सदाशिव कालेसन। आजपी सर, मुझे लगता है दोनों टीम ने काले सर को फोन किया होगा, सर आपको हमारा मैच देखने के लिए जरूर आना पड़ेगा, इसीलिए उनका यहाँ पे इन्विटेशन स्वीकारा है काले सर ने, और यहाँ पे उनका सेमीफाइनल मैच देखने के लिए खुद होके आए यहाँ पे काले सर। तो देखना है अब वीर मराठी टीम कैसी फील्ड सेट करती है ओम साई स्टार जैसी टीम के लिए, जिनको अपने केवल 24 बॉलों में मैच जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। इन जस्ट 24 बॉल्स दे नीड टू मेक 32 रन्स। वीर मराठा सुद्धा चांगले आक्रमक गोलंदाज आहेत। छगन सामरे चांगला नावाजलेला गोलंदाज आहे। एक वर्षी जेव्हा वीर मराठा जिंकली होती तेव्हा बेस्ट बॉलरचा प्राइज तशी ते मिळवला होता तो छगन सामरे। आता पूर्णपणे अपेक्षा येते छगन सामरेकडून, काय ज्या वर्षी एका वर्षी जेव्हा वीर मराठा जिंकली होती टॉप 4 मध्ये जेव्हा आली होती तेव्हा बेस्ट बॉलरचा पारितोषिक मिळवला तो छगन सामरे। छगन सामरेकडून आता पूर्णपणे अपेक्षा आहे वीर मराठाला आणि तितकाच आक्रमक फलंदाज, परंतु थोडीशी स्ट्रॅटेजी फलंदाजीसाठी आले तो
ओम साहित्याकडून नितीन निमसे आणि सचिन. इस बार ओपनिंग बैट्समैन पैर गणेश यहाँ पर चेंज हो चुका है. ओम साई स्टार की तरफ से ओपनिंग बैट्समैन पैर आया है, वो है नितिन निमशे. उनका साथ दे रहे हैं गणेश विशे. मी मॅच सुरू होण्याच्या आधीच बोललो होतो इथे सामना असेल तो छगन सांबरे वर्सेस नितीन निमसे. जर दोघांना जिंकायचं असेल तर नितीन निमसेला शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल आणि जर तो वीरमाटाला जिंकायचं असेल तर छगन सांबरेला नितीन निमसेची विकेट काढावीच लागेल, तरच मॅचचं पारडं इथे वीरमाटा झुकू शकतंय. आणि जर होम साइडला जिंकायचं असेल तर नितीन निमसेला शेवटपर्यंत टिकावं लागेल. स्ट्राईक एंडला आहे तो गणेश विषय, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो नितीन निमसे. आणि मागच्या वर्षीचा 2 वर्षापूर्वी त्याने बेस्ट बॉलरचा पारितोषिक घेतला होता तो गोलंदाज छगन सांबरे. यॉर्कर त्याचा मेन हातखंडा, यॉर्कर टाकण्यामध्ये हातखंडा माहीर असलेला हा गोलंदाज छगन सांबरे. नितिन निमशे के लिए एक अनाउंसमेंट आया है. नितिन निमशे अगर कंटिन्यूअस 3 6 मारते हैं तो उनको उमेश टुंगे की तरफ से 500 रुपए कंटिन्यूअस कंसेक्यूटिव 3 6 मारने के लिए. नितिन निमशे के लिए अनाउंसमेंट. फर्स्ट बॉल ऑन द वे, छगन टू गणेश. शॉर्ट पिच बॉल लेग साइड में खेल लिया, स्क्वायर लेग रीजन में. फील्डर काफी डीप है, 2 रन लेने की कोशिश हो सकती है. नहीं, इस 1 रन के साथ रन चेस शुरू हो चुका है ओम साई स्टार का. गणेश विषय की बॅट से आता हुआ इथे गणेश विषय इथे आक्रमण स्वीकारलेले, आक्रमक करत असताना ते गणेश विषय, परंतु एक धाव पूर्ण धाव संख्या त्या बिनबाद 1. आता सामना करतील, मी म्हटलं होतं इथे सामना असेल तो छगन सांबरे वर्सेस नितीन निमसे विरोधात. अगली बॉल अच्छी गेंद थी, यहाँ पर एक डॉट बॉल के साथ छगन और नितिन सामना. पहला बॉल डॉट बॉल डालते हुए छगन नितिन को डिफेन्स करत असताना, परंतु पूर्णपणे आपला अनुभव लावत असताना ते छगन सांबरे आणि डिफेन्स करत असताना निर्धाव झालेला चेंडू. धाव संख्या झाल्या त्या दोन बॉलच्या समाप्तीनंतर 1 बिनबाद 1. छगन पूर्णपणे अनुभव लावत असताना नितीन निमसे विरोधात. इस बार शॉर्ट पिच बॉल था, इसे कट कर दिया है. गली रीजन में गेंद जाते हैं, वहां पर फील्डर डीप में तैनात है. 2 रन लेने की कोशिश हो सकती थी और 2 रन लेने में कामयाब होते हैं क्या नहीं देखना है. रन आउट हो जाएंगे और ये इसी के साथ गणेश विषय रन आउट होकर पवेलियन लौटते हुए. पहला झटका ओम साई स्टार्स को. मोठा झटका येते ओम साई स्टारला गणेश विषयच्या रूपात. खराब कॉलिंग इथे नितीन निमसेची इथे आणि त्याचा मोबदला इथे गणेश विषय पॅव्हलियन परत असताना खराब कॉलिंग इथे नितीन निमसेची आणि इथे धाव बाद गणेश विषय. पहिला मासा इथे, पहिला झटका इथे गणेश विषयच्या रूपात ओम साई स्टारला. दोनों बैट्समैन के बीच में हाँ ना करने की चक्कर में गणेश अपना विकेट गवा बैठे हैं. गणेश बराबर बोले आप अस्मित सर, यहाँ पे हाँ ना की बदलो. यहाँ पे गणेश विषय यहाँ पे रन आउट. आता फलंदाजी आले तो गणेश विषय जागी आकाश. नॉन स्ट्राइकर एंड पे रहेंगे आकाश. सामना करेंगे नितिन निमशे. छगन की अगली गेंद का स्कोर है 2 रन 1 विकेट के नुकसान पर. छगन पूर्णपणे अनुभव लावत असताना नितीन निमसे विरोधात. पॉइंट रीजन में गेंद जाते हैं, गेंद घूमेगी, जरूर घूमेगी. इसका कोई भी अंदाजा नहीं था. दूसरे बैकअप फील्डर आके उसको फील्ड करते हुए इन बिटवीन बैट्समैन 2 रन लेने में कामयाब. चांगला बॅकअप इथे आकाशचा आणि त्यांनी इथे चौकार अडवला तो आकाशाने. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नमुना आहे ते आकाशच्या रूपाने आणि त्यांनी चौकार अडवला तो आकाशाने. धाव संख्या झाल्या त्या 4. 4 धावा. 4 बॉल में 4 रन हो चुके इस रन चेस में. अब तक 1 विकेट भी गवा बैठे हैं. देखना अभी अगली गेंद का कैसा सामना करते हैं नितिन. छगन की अगली गेंद ऑन द वे टू नितिन. अरे बहुत ही अच्छा बॉल था यहाँ पर. 3rd मैन रीजन में गेंद जाते हुए फील्डर काफी डीप में. 1 रन लेने मिलेगा, उससे ज्यादा इस बार कुछ नहीं. चांगली गोलंदाजी छगनची आणि तितका चांगला डिफेन्स इथे नितीन निमसे यांचा. त्याला माहिती आहे
त्यांना माहिती आहे नितीन निमसेला का छगन चांगला गोलंदाज या बेस्ट बॉलर आहे, त्यामुळे त्याच्या विरोधात डिफेन्स करत असताना आणि नितीनला माहिती आहे मला शेवटपर्यंत राहायचे, मला ही मॅच फिनिश करून जायचे आणि छगनला सुद्धा माहिती आहे आपल्याला नितीन निमसेची विकेट काढावीच लागेल. धावसंख्या त्या 5, 1 बाद 5. छगन पहिल्यांदा जिथे आलेला आकाश, सामना कधी छगन यांचा. इस बार आगे आके खेल दिया यहाँ पर एक्स्ट्रा कवर रीजन में गेंद जाते हुए 2 बाउंस टू द फील्डर, 1 बाउंस बैक टू द बॉलर. 1 ही रन मिलेगा. इस 1 रन के साथ पहला ओवर पूरा हो चुका है. 1 ओवर पूरा होने के बाद स्कोर है इस रन चेज में 6 रन 1 विकेट के नुकसान पर. शैलेश कदम कुठे असतील त्यांनी विनय संबंध आला. रन चेज में स्कोर हो चुका है 6 रन 1 विकेट के नुकसान पे. अब जीत के लिए केवल 18 गेंदों में 26 रनों की जरूरत है. इन जस्ट 18 बॉल्स दे नीड टू मेक 26 रन्स. 18 टू गो, 26 टू विन. गोलंदाजी आले तो आता उपकर्णधार नितेश वाकोरले ज्यांनी आपल्या बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता, चांगला षटकार त्यांनी मारला. तो नितेश वाकोले आता गोलंदाजीसाठी येते, तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स तिथे दाखवायला लागला आता. आणि नितेश वाकोले तुम्हाला सामना करतील आकाश नितेश वाकोले यांचा. ये एक और अच्छा शॉट था यहाँ पर आकाश का मिड विकेट रीजन में, लेकिन इस बार 1 ही रन, उससे ज्यादा कुछ नहीं. तितकीच चांगली फिल्डिंग आहे छगन सांबरे यांची. चौकार त्यांनी ते अडवलंय आणि धावसंख्या त्या 1 बाद 7. नितेश ऑफ कटर गोलंदाज. नितेश टू नितीन. और इस बार बहुत ही बढ़िया शॉट. अप अप एंड गॉन. ह्यूज 6 फ्रॉम द बैट ऑफ नितिन. मिड विकेट के ऊपर से मारा हुआ नितिन के बैट से आता हुआ टावरिंग 6. मी सुरुवातीला सांगितलं होतं नितीन निमसे हा छगन विरोधात डिफेन्स केला होता, परंतु त्याला माहित होता नंतरच्या गोलंदाजावरती आपल्याला आक्रमण करावं लागेल आणि ते जिथं दाखवत असतात नितीन निमसे. जर नितीन निमसे शेवटपर्यंत टिकून राहिला तर मॅचचं पारड पूर्णपणे होम साई स्टारच्या बाजूने झुकू शकतंय. मजबूत परिस्थितीमध्ये होम साई स्टार. एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट नितिन निमसे के लिए. एक ऑलरेडी हो चुका था उमेश टुंगे की तरफ से. अगर कंसेक्यूटिव 3 6 मारता है तो उमेश टुंगे की तरफ से 500 रुपए. उत्तम निमसे की तरफ से भी 3 कंसेक्यूटिव 6 मारते हैं तो 500 रुपए. धाव संख्या 13. पूर्णपणे रणनीती ते करून आलेला तो नितीन निमसे. त्यांनी आधीच्या गोलंदाजीवर छगन सांबरे होता त्यांनी पूर्णपणे डिफेन्स केला होता. आता त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली. आता त्यांनी आक्रमक धोरण स्वीकारले तो नितीन निमसे. याला बोलतात रणनीती, याला बोलतात गेम प्लॅनिंग नितीन निमसेची. 1 6 ऑलरेडी मार चुका है और 2 6 दूर है. क्या मार पाएंगे नितिन? लेट्स वेट एंड वॉच. शॉर्ट पिच बॉल यहाँ पर फाइन लेग रीजन में खेल दिया है और देखना है क्या फील्डर इसे रोक पाएंगे. नहीं रोक पाएंगे. इसका नतीजा गेंद निकल के जाते हुए 4 रनों का. धाव संख्या झाल्या त्या 1 बाद 17. पूर्णपणे आता नितीन निमसेचा तडाखा येते दाखवून देते नितीन निमसे होम साई स्टार कडून आणि याचा रूपांतर येते. धाव संख्या आता 1 बाद 17. नितेश वाकुर्ले कटर गोलंदाजी टाकतोय, परंतु तितकीच गोलंदाजी चपल फलंदाजी ते नितीन निमसेची. मी आधीच म्हटलं होतं नितीन निमसे जर शेवटपर्यंत राहिला तर मॅचचं पारडं पूर्णपणे होम साई स्टारच्या बाजूने झुकेल. What a shot! Towering 6. फील्डर्स को स्पेक्टेटर बना के एक और 6 नितिन के बैट से आता हुआ. क्या बढ़िया शॉट है. गेम प्लॅनिंग रणनीतीची काय असते ती ते नितीन निमसे दाखवत असताना त्याला माहिती आहे मी मॅच फिनिशर आहे, मी चांगला फलंदाज आहे, ही तिथे दाखवून देत असताना नितीन निमसे रणनीती कामयाब झाली आहे. त्यांनी बघितलं होतं आधी तुम्ही सुरुवातीला बघितलं होतं तो बिलकुल छगन सांबरे विरोधात तो आक्रमक घेत नव्हता. छगन सांबरे विरोधात तो पूर्णपणे डिफेन्स केला होता. आपण जसा नितीश वाकुर्ले असला तसा त्यांनी ते डिफेन्स आपला कॅन्सल केला आणि आक्रमक धोरण शिकवलं. आता पूर्णपणे रौद्र अवतार धावरण केला तो नितीन निमसेनी नितेश वाकुर्ले विरोधात. टीम का स्कोर 10 बॉलों में इस रन चेस में पहुंच चुका है 23 रन पे. और इस बार बहुत ही अच्छे से रुक के खेल दिया है. गली रीजन में गेंद जाते, फील्डर काफी डीप में वहां पर 2 रन लेने की कोशिश रहेगी नितिन की. यहां पर आकाश ने नकार दिया है, 1 रन पे रुका दिया है. अब केवल 8 रन दूर है जीत से.
इस सेमीफाइनल्स के मैच जीतने से केवल 8 रन दूर, 11 बॉल में 24 रन ऑलरेडी बना चुके नितेश की अगली गेंद इस बार आकाश के लिए। डाउन द ऑफ साइड, वेल लेफ्ट बाय आकाश, अंपायर का इशारा आते हुए वाइड बॉल, एक और रन ऐड होता हुआ टोटल में। धाव संख्या 1/25, नितेश वाकोले सामना करतील आकाश। इस बार आगे आके मार दिया, एक शॉर्ट पिच बॉल था, डॉट बॉल, और इस डॉट बॉल के साथ दूसरा ओवर पूरा होते हुए 2 ओवर पूरे होने के बाद टीम का स्कोर है इस रन चेज में 25 रन 1 विकेट के नुकसान पे। अब जीत के लिए 12 बॉलों में 7 रनों की जरूरत है। 12 टू गो, 7 टू विन। वीर मराठाला जर मॅच जिंकायची असेल तर नितीन निमसेची विकेट त्यांना घ्यावीच लागेल। तीच आता पुन्हा एकदा त्यांचा बेस्ट बॉलर छगन सामरे ते गोलंदाजीसाठी येत आहेत। आता छगन सामरेला इथे नितीन निमसेची विकेट काढावी लागेल। धाव संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा। अजून सुद्धा सलामीचा फलंदाज नितीन निमसे स्ट्राइक एंडवरती। पुन्हा एकदा कप्तान यानी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आले तो त्यांचा बेस्ट बॉलर छगन सामरे। अपना दूसरा ओवर और टीम के लिए तीसरा ओवर लेके आ रहे हैं छगन। क्या डिफेंड कर पाएंगे ये? 12 बॉल में 7 रन की जरूरत है जीत के लिए ओम साई स्टार को। छगन की दूसरी ओवर, अपने टीम की तीसरी ऑन द वे। पहला बॉल डाउन द ग्राउंड खेल लिया नितिन ने, वहां पर मिड विकेट पे डीप में फील्डर तैनात है, 2 रन लेने की कोशिश, अच्छा रन हो सकता है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर नितिन की। आजपी सर तुम्ही बघितले असेल पूर्णपणे रणनीतीने खेळतो तो नितीन निमसे। तो बिलकुल इथे अटॅक करत नाही छगन सामरे विरोधात, पूर्णपणे डिफेन्स करतो। 1 आणि 2 अशा छोट्या धावा घेतो तो नितीन निमसे। पूर्णपणे गेम प्लॅनिंग करून आलेला तो नितीन निमसे। छगन सामरे विरोधात तो बिलकुल आक्रमण करत नाहीये। जिंकण्यासाठी आता 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता, 5 धावांची आवश्यकता। और इस बार हेलीकॉप्टर शॉट खेल दिया वहां पर डीप मिड ऑन के रीजन में गेंद जाते हुए, अच्छी बैकअप यहां पर दूसरे फील्डर की, इन बिटवीन 2 रन लेने में कामयाब बैट्समैन नितिन। पुन्हा एकदा डिफेन्स शॉट छगन सामरे विरोधात आणि 2 रन घेण्यामध्ये यशस्वी ते नितीन निमसे। छगन सामरे विरोधात तो बिलकुल इथे आक्रमण घेत नाही, पण आता जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। आता इथे महेंद्र धोनी सिंग स्टाईल मध्ये नितीन निमसेला मॅच फिनिश करावीच लागेल 6 षटकार मारून। नितिन ने ये मैच अपनी टीम को जिता दिया तीसरे ही ओवर में, व्हाट अ शॉट। मी म्हटलं होतं ते नितीन निमसे जर शेवटपर्यंत राहिला तर तो इथे मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकू शकतो तो नितीन निमसे। आणि हा षटकार मारून महेंद्र सिंग धोनी स्टाईल मारून षटकार मारून मॅच फिनिश केले तो नितीन निमसे। ओम साई स्टार्स थ्रू टू द फाइनल्स, एसबी चैंपियंस ट्रॉफी 2024-2025 के फर्स्ट फाइनलिस्ट ओम साई स्टार्स। हॅलो ओम साई स्टार विरमाटा जरा फिल्डिंग लावा तुम्ही दोघांनी, हे चोडीच खेळतात जरा। ओम साई स्टार विरमाटा जाऊ नका विरमाटा जरा फिल्डिंग करा, फिल्डिंग लावा जरा, हे चोडीच खेळतात फिल्डिंगसाठी तुम्ही सपोर्ट करा। समीर निखिल फिल्डिंग लावा, फिल्डिंग जाऊ नका। विरमाटा ओम साई स्टार फिल्डिंग सेटअप करा, हे चोडीसाठी जरा फिल्डिंग करा। एक अनाउंसमेंट ये है कि मैन ऑफ द मैच अनाउंस करने जा रहा हूं फर्स्ट सेमीफाइनल मैच का, नन अदर देन नितिन।